उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिळायला लागले। एक तर आमच्याशी खोटं बोलले, आमच्या बंद खोलीत अमित भाईंनी शब्द दिला होता ते खोटं बोलले। आता पवार साहेबांसोबत हेच चालू आहे। पवार साहेब माहित नाही किती कंटाळले आहे, मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब, मला माहिती नाही काय झालंय, पण पवार साहेबांच्या खोलीत सुद्धा हेच सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही। हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरे बोलणार आहे। काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून, त्यांना ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता, आणि आता तर ते एका मेळाव्यामध्ये संजय राऊत डायरेक्ट बोलले की आमचा महाराष्ट्राचा एकच चेहरा उद्धव ठाकरे, पण बाजूचा त्यांना बसलेला कोणी त्याला प्रतिसाद देत नाहीये। मी दाव्याने सांगतो उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचं जाळं त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही। ते एकदा या महाराष्ट्राला बघायला मिळेल की काँग्रेस राष्ट्रवादीने कधी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला स्वीकारतील। तो त्यावेळी त्यांनी केलेला गेम होता, पण मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करायचं आहे, काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेबला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करायचं आहे, काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री करायचं आहे, उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं आहे, आणि असे तर 14-15 बॅनर लागले आहे। त्यामुळे कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील? शरद पवार साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीचा साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात, तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात, त्यांना केव्हाही खंजीर खोपसू शकतात, हे पवार साहेबांना माहिती आहे। त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्याची करण्याची कधी चूक करणार नाही।